न्यूज 24 सोशल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। नांदेड शहरातील ज्ञानमाता शाळेहून बरकत कॉम्प्लेक्सला जाणारा रस्ता अक्षरशः उखडून पडला आहे। नांदेड उत्तर मतदारसंघातील हा सर्वाधिक खराब रस्ता म्हटले तरी चालेल। या मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये जा असते। या रस्त्यावर हृदयविकारासाठी उपचार घेण्याकरिता हॉस्पिटल, महिलांच्या बाळंतपणासाठी हॉस्पिटल तसेच लहान बालकांसाठी प्रसिद्ध हॉस्पिटल आहेत। नांदेड शहरातील या प्रमुख रस्त्याची एवढी वाईट अवस्था का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। विशेष म्हणजे या मतदारसंघातील आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघात सुमारे 1000 कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्याचा दावा केला आहे। मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार साहेबांनी मातोश्रीला जय महाराष्ट्र करून सुरत मार्गे गुवाहाटीला गेल्याचेही त्यांनी कार्यक्रमामधून अनेकदा सांगितले आहे। खरोखरच एवढा निधी आमदार साहेबांनी खेचून आणला असेल तर या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था का झाली आहे? महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे या रस्त्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांचा उत्तर असणार आहे की आता पावसाळा सुरू झाला आहे। महानगरपालिका या रस्त्यासाठी पावसाला दोष देऊन मोकळी होणार आहे यात दुमत नाही। म्हणूनच आजचा हा सरळ प्रश्न आहे की या रस्त्याचे काम अखेर करणार कोण? सामान्य जनतेसाठी आम्ही पहिल्या टप्प्यात महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संपर्क करू, दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क करू, तिसऱ्या टप्प्यात स्थानिक मतदारसंघातील आमदार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू, तर चौथ्या टप्प्यात तिन्ही खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू।